मंडळी, मला अजिबात वाटलं नाही की माझ्याकडून हा पदार्थ एवढा भारी बनवून तयार होईल. आज मी राजस्थानची प्रसिद्ध मिठाई घेवर बनवते. श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर जागेवरती घेवर हा बनवला जातो. त्यासाठी इथं मी मोठ्या ताटामध्ये 4 चमचे वितळलेलं साजूक तूप घेतलं. त्यानंतर बर्फाने ते व्यवस्थित असं फेटून घेतलं एक 3 ते 4 मिनटासाठी. त्यानंतर यामध्ये बरोबर 1 वाटी मैदा घालून हाताने व्यवस्थित असं याला मी तुपासोबत मळून घेतलं. त्यानंतर 1 चमचा बेसन पीठ घातलं, व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यानंतर यामध्ये थंड पाणी घातलेलं आहे. डिटेल रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तुम्ही एकदा जरूर बघून घ्या आणि तुम्हीसुद्धा असा परफेक्ट घेवर बनवा. इथं मी 2 वाट्या पाणी घातलं आणि अर्धी वाटी दूध घातलं आणि हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेतलं. त्यानंतर चाळणीने हे बॅटर व्यवस्थित गाळून घेतलं. इतपत हे बॅटर आपल्याला दाटसर हवं आहे, खूप पातळ नाही किंवा खूप दाट नाही, अगदी आपलं ताक असतं ना, ताकासारखं हे बॅटर तयार करायचं. त्यानंतर इथं पातेल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं. अर्ध्या पातेल्यापेक्षा थोडंसं कमी तेल घ्यायचं आणि त्यानंतर अगदी थोडंसं हे बॅटर घालायचं. गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ठेवायची. खूप बारीक गॅस केला ना तर हे बॅटर तळाशी जाऊन बसतं आणि घेवर पटकन होत नाही, हे लक्षात ठेवा. गॅस मध्यम किंवा मोठा ठेवायचा आणि हे घेवर बनवून घ्यायचे. सोबतच इथं मी मस्त असा केसर विलायची घालून पाक बनवला होता. सोबतच रबडीसुद्धा बनवली होती. 1 ग्लास पाणी घातलं, त्यामध्ये 1 वाटी साखर घातली, व्यवस्थित पाक तयार करून घेतला. यामध्ये वेलची घातली, त्यानंतर केसर घातलं, व्यवस्थित पाक थंड करून घेतला आणि त्यानंतर घेवरवरती हा पाक घालायचा, रबडी घालायची, भरपूर ड्रायफ्रूट घालून आपला घेवर खाण्यासाठी तयार आहे. बाय.